स्वामी समर्थांची सेवा अनेक जण करतात, पण काही भक्तांच्या जीवनात चमत्कारिक बदल हा दिसून येतात. तर काही जण म्हणतात की आम्ही सेवा करतो तरीही अपेक्षित फळ मिळत नाही. यामागचे कारण काय असू शकते? आज आपण ते जाणून घेणार आहोत की स्वामींची अशी कोणती सेवा आहे जी मनापासून आणि योग्य पद्धतीने केली तर तिचे फळ हे नक्कीच मिळते. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. सर्वप्रथम एक गोष्ट लक्षात घ्या की स्वामी समर्थांना मोठमोठे नैवेद्य, महागड्या वस्तू किंवा दिखावा अजिबात आवडत नाही. स्वामींना आवडते ते भक्ताचे निर्मळ मन, खरी श्रद्धा आणि अखंड विश्वास. अनेक वेळा आपण सेवा करतो पण मनात शंका ठेवतो, खरंच माझे काम होईल का? स्वामी माझे ऐकतील का? अशा विचारांमुळे आपल्या भक्तीत कमतरता येते. त्यामुळे तुम्ही जे काही करता, जे काही नामस्मरण करता ते मनापासून आणि श्रद्धेने करा. स्वामी समर्थांनी नेहमीच सांगितले की श्रद्धा आणि सबुरी ठेवा. कोणतेही कार्य लगेच पूर्ण होईल अशी अपेक्षा अजिबात ठेवू नका. काही वेळा आपल्या परीक्षेसाठी स्वामी थोडा वेळ घेतात, पण ज्याने विश्वास सोडला नाही त्याला स्वामींनी कधीही निराश केलेले नाही. त्यामुळे स्वामींवर विश्वास हा नक्की ठेवा. दररोज सकाळी उठल्यानंतर स्नान करून स्वामींच्या प्रतिमेसमोर बसावे. शक्य असल्यास तुपाचा किंवा तेलाचा दिवा लावावा. त्यानंतर कमीत कमी 11 मिनिटे तरी श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करावा. आणि हा जप करताना मन इतरत भटकू देऊ नका. प्रत्येक नाम उच्चारताना स्वामींचे स्मरण करा. नामस्मरण हीच सर्वात मोठी सेवा आहे. अनेक लोक विचारतात की आम्हाला मोठी पूजा करता येत नाही, आम्ही काय करू? अशा वेळी फक्त मनापासून नामस्मरण करा. काम करताना, चालताना, प्रवासात किंवा रिकाम्या वेळेत सतत श्री स्वामी समर्थ हा जप करत राहा. स्वामींना सर्व काम सोडून फक्त नामस्मरण करा असेच म्हणत नाहीत. स्वामींचे नाम हेच सर्व दुःखांवरचे औषध आहे. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, स्वामींची सेवा फक्त आपल्या इच्छा पूर्ण करण्यासाठी कधीच करू नका. काही जण फक्त संकट आले की स्वामींकडे जातात आणि संकट गेले की स्वामींना लगेच विसरतात. खरी भक्ती तीच असते जी सुखात आणि दुःखात समान राहते. स्वामींची सेवा ही व्यवहार नसून समर्पण आहे. त्यामुळे पूर्ण श्रद्धेने करा. स्वामी समर्थांच्या अनेक भक्तांचे अनुभव सांगतात की जेव्हा त्यांनी नियमित नामस्मरण सुरू केले तेव्हा त्यांच्या जीवनातील नकारात्मकता कमी झाली. घरातील वातावरण शांत झाले, मनातील भीती कमी झाली, आत्मविश्वास वाढला. हेच स्वामींचे खरे फळ आहे. स्वामींची सेवा करताना दुसऱ्यांना मदत करणे हे देखील खूप महत्वाचे आहे. एखाद्या गरजू व्यक्तीला मदत करणे, भुकेलेला अन्न देणे, वृद्धांचा आदर करणे, प्राण्यांवर दया करणे ही सुद्धा स्वामी सेवाच आहे. कारण प्रत्येक जीवामध्ये परमेश्वराचा अंश आहे. अनेक भक्त दर गुरुवारी विशेष सेवा करतात. गुरुवारी पिवळ्या फुलांचा हार अर्पण करणे, स्वामी चरित्रातील काही अध्याय वाचणे, नामजप करणे आणि शक्य असल्यास गरिबांना अन्नदान करणे हे अत्यंत शुभ मानले जाते. पण हे सर्व करताना अहंकार नसावा. मी एवढी सेवा करतो हा विचार मनात आणू नका. काही वेळा लोक म्हणतात की आम्ही अनेक वर्ष सेवा केली पण आमचे काम झाले नाही. मित्रांनो, स्वामींना आपल्यासाठी काय योग्य आहे हे आपल्यापेक्षा जास्ती माहिती असते. त्यामुळे प्रत्येक इच्छा पूर्ण झाली नाही तरी निराश अजिबात होऊ नका. कदाचित स्वामी तुमच्यासाठी येऊन चांगले काहीतरी घेऊन येतील. त्यामुळे स्वामींवर विश्वास ठेवा. मनापासून जप हा स्वामींचा सुरू ठेवा. स्वामी समर्थांची एक शिकवण खूप महत्वाची आहे. ती म्हणजे भीती सोडून द्या. जेव्हा जेव्हा जीवनात संकट येते तेव्हा स्वामींच्या चरणी प्रार्थना करा आणि मनात म्हणा, स्वामी तुम्ही माझ्या पाठीशी आहात.
हा विश्वासच तुमची सर्वात मोठी ताकद बनेल. आजपासूनच एक छोटा नियम दररोज कमीत कमी 108 वेळा श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप करा. कोणत्याही अपेक्षेशिवाय, कोणत्याही तक्रारीशिवाय फक्त स्वामींवर प्रेम करा. काही दिवसातच तुम्हाला मनामध्ये एक वेगळी शांती जाणवेल. स्वामींची अशी सेवा केल्यास फळ हे नक्की मिळते. ते फळ कधी मानसिक शांतीच्या रूपात मिळते, कधी संकटातून मार्ग मिळवण्याच्या रूपात मिळते, तर कधी आपल्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवून आणते. त्यामुळे श्रद्धा ठेवा, सबुरी ठेवा आणि स्वामींचे नाम कधीही सोडू नका. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. श्री स्वामी समर्थ. तुमचा देखील स्वामींवर विश्वास असेल तर तुम्ही देखील कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. आणि तुम्ही स्वामींची सेवा कोणत्या पद्धतीने करता ते देखील नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या भक्ती विशेष या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. अशीच भक्ती विषयक माहिती पाहायला मिळेल.